प्राजक्त दादांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केल्यावर प्रचंड मोठ्या संख्येनं सगळ्या राहुरी मधले रस्ते पूर्णपणाने भरलेले आहेत। अशी परिस्थिती आज आपण सगळ्यांनी आपली निर्माण केली आणि किती लोक ही प्राजक्त दादांच्या मागे उभा राहण्यासाठी तयार आहेत याचा प्रत्यय आपण आज या ठिकाणी गर्दीने दाखवून दिला। न भूतो न भविष्यती असा गर्दीचा विक्रम आज आपण केला। मला खात्री आहे की उद्याच्या विधानसभेच्या 20 तारखेच्या मतदानात देखील तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या वर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कराल की समोरच्यांची शेवटची निवडणूक ही खरीच शेवटची ठरेल, पुन्हा ते काय उभा राहणार नाही। आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राची अवस्था मी काही वेगळी सांगितली पाहिजे असं नाही। आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी एकसंघपणाने काम करते। थोडे 2-4 तुरळक ठिकाणी समज गैरसमज 4 तारखेपर्यंत पूर्ण होतील, पण महाराष्ट्रातल्या जनतेनेच ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातले ढोंगी सरकार सत्तेपासून घालवण्याशिवाय आता पर्याय नाही। मी ढोंग यासाठी म्हणतो की लोकसभेच्या आधी जे काहीच काम करत नव्हते त्यांनी लोकसभेच्या नंतर पूर्णपणाने सगळ्या मिळेल त्या घोषणा केल्या। 1-2-1 हजार घोषणा सरकारने 15-20 दिवसात केल्या आहेत आणि मंत्रिमंडळाने तेवढे निर्णय घेतलेले आहेत। म्हणजे पूर्ण काहीच करायचं नाहीये, फक्त घोषणा करून लोकांचं लक्ष वेधायचं। मला तुमच्याकडचा आवाज आल्यावरच लक्षात आलं कोण आलंय, बघायची गरज नव्हती। आणि म्हणून आपल्या सर्वांना एका बाजूने महागाईला तोंड द्यायला या सरकारमुळे लागतंय। कांद्याची किती वाईट अवस्था या सरकारने दिल्लीच्या आणि मुंबईच्या केली, तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिली। कापसाची पण तीच अवस्था, सोयाबीनची पण तीच अवस्था। महाराष्ट्रातलं असं एकही पीक नाही की ज्या पिकांच्या मागे महाराष्ट्रातलं सरकार आणि दिल्लीचं सरकार उभं राहिले। आज महाराष्ट्रात सामान्य माणसं पवार साहेबांच्या मागे का उभी राहतात, तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा तेव्हा पवार साहेब आजपर्यंत धावून गेलेत। हा महाराष्ट्राला इतिहास पक्का माहिती आहे। आणि आज जे सत्तेत आहेत त्या सत्तेत आहेत त्यांना कॉन्ट्रॅक्ट देणं, टेंडर देणं, त्याचा मोबदला घेणं आणि महाराष्ट्रामध्ये सरकारच्या तिजोरीतून जास्तीत जास्त पैसा हडप करण्याचं काम हे आज सत्तेत बसणारी लोक करतायत। महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये आज कोणत्याही मतदारसंघात गेला तरी लोक ही कुजबुज करतायत। खोके देऊन आमदार फोडण्याचं काम याच 5 वर्षात झालं। खोके देऊन शिवसेना फोडण्याचं काम झालं। आज महाराष्ट्रातला स्वाभिमानी शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभा आहे आणि तो म्हणतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेतनं फुटून गेलेल्या प्रत्येकाला त्याची जागा देण्यात दाखवण्याचं काम आम्ही करू। दुसऱ्या बाजूने राष्ट्रवादी फुटली, पण मला विशेष आनंद आहे की प्राजक्त दादा तनपुरे यांनी सत्याचा मार्ग निवडला, स्वाभिमानाचा मार्ग निवडला आणि पवार साहेबांच्या मागे ठामपणाने प्राजक्त दादा उभे राहिले। आणि त्यामुळं या मतदारसंघातल्या प्रत्येक सामान्य माणसाला हा अभिमान आहे की आपला आमदार हा कुणाच्या मागे पळून गेला नाही। आपला आमदार ठामपणाने आपल्या नेत्याच्या मागे, पक्षनिष्ठेच्या मागे उभा राहण्याचं काम आपल्या आमदारांनी केलं। अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत, पण मागच्या 5 वर्षात सुरुवातीचे 2.5 वर्ष प्राजक्त दादा मंत्री होते त्यावेळी निळवंड्याचा प्रश्न प्राजक्त दादांनी सतत पाठपुरावा करून सोडवला।
100-200 नाही 1200 कोटी रुपये खर्च करून निळवंड्याचं पाणी राहुरी तालुक्यात आणण्याचं काम हे फक्त आणि फक्त प्राजक्त दादा होते म्हणून झालं, हे आपण सगळ्यांनी विसरता कामा नये. अगदी मुळा धरणाच्या पलीकडे 2-4 गाव आहेत, तिथल्या लोकांना फार फेरफटका मारून इकडे यावं लागतं. तिथल्या पुलाची व्यवस्था देखील जवळपास आम्ही केलेली होती, पण दुर्दैवानं सरकार गेलं आणि ते थांबलं. आता उद्या आपलं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यानंतर मुळा धरणाच्या पलीकडे असणाऱ्या गावांना जोडण्याचं काम, हे पहिलं काम 100-1 कोटी रुपये खर्च होतील. ते पहिलं काम, हे जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते भविष्यात प्राजक्त दादा करू शकतील असा मला विश्वास आहे. या मतदारसंघातले अनेक प्रश्न आहेत. या मतदारसंघातल्या कारखानदारीचं संकट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कशा पद्धतीनं इथली कारखानदारी वाढली नाही, त्या सर्वांना उपाय करायचा असेल तर महाराष्ट्रात उद्या आपलं सरकार येण्याची गरज आहे. आणि सरकार यायचं असेल तर एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या मागचा उभा केलेला प्रत्येक आमदार निवडून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याच्या काळात आपण सगळ्यांनी 20 तारखेपर्यंत आपली निवडणुकीची लढाई चालणार आहे. 18 तारखेला संध्याकाळी प्रचार संपणार आहे. मध्ये दिवाळी आहे. दिवाळी प्रत्येकानं स्वाभिमानी माणसाने आपापल्या पैशाने करायची असते आणि ती तुम्ही राहुरीकर आणि आपण महाराष्ट्रातली जनता नक्की चांगल्या पद्धतीनं करेल. बऱ्याच लोकांना त्या बाबतीत सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा प्राप्त होईल, पण दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला देताना मी भाऊबीजेला परत येणारच आहे 4 दिवसांनी, पण दिवाळीच्या शुभेच्छा देताना राहुरीकरांना, आपल्या नगर तालुक्यातल्या सगळ्या गावकऱ्यांना, गावातल्यांना आणि पाथर्डी तालुक्यातल्या सगळ्यांना मी एवढीच शुभेच्छा देतो की उद्याच्या दिवाळीच्या नंतर होणाऱ्या निवडणुकीत आपलं सरकार आणूया. पुढची दिवाळी कधी नव्हे एवढी उत्तम साजरी करण्याची व्यवस्था महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार तुमच्यासाठी करेल, हा विश्वास या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्या प्रश्नांवर पुन्हा पुन्हा बोलण्याची आवश्यकता नाही. थोड्या दिवसापूर्वी 1-2 वेळा येऊन आम्ही सगळे गेलो, पण कधीही विसरू नका, आजची महागाई, आपल्या संसारातनं जास्त पैसे महागाईमुळे जातात, जीएसटी मुळे जातात. आपल्या संसारात सरकारचा, केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा जीएसटीच्या रूपाने सतत येतोय. आपल्या खिशातनं महिन्याला 8-10 हजार रुपये जीएसटी भरायला आपल्याकडून जातात. 50,000 रुपये आपला खर्च झाला तर. आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये आज आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय असं सांगण्याचं काम करतात. काही लोक सांगतात आम्ही आता एवढ्या योजना केल्यास तेवढं झालं तेवढं झालं. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनी सुरक्षित नाही आहेत. अत्याचार भगिनींच्यावर प्रचंड व्हायला लागले आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांची भाषा काय हे परवा तुम्हाला संगमनेरला कळलं असेल. आमचे सहकारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येच्या बाबतीत किती खालच्या थरावर जाऊन भाजपचे नेते भाषण करायला लागले आहेत हे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पायाखालची वाळू सरकल्यानंतर माणसाचा तोल जातो आणि तोल गेलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते आता आमच्या लाडक्या बहिणीबद्दलही काहीही बोलायला लागलेले आहेत. याचं प्रायश्चित्त महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांना दिल्याशिवाय राहणार नाही. ज्यांना महिलांचा आदर करता येत नाही, ज्यांना महिलांच्या बाबतीत भाषा सरळ बोलता येत नाही, ज्यांना महिलांच्यावरचे अत्याचार थांबवता येत नाहीत, ज्यांना आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलींचं संरक्षण करता येत नाही, ज्यांना आमच्या महिलांची मुलींची छेड रस्त्यावर काढली तर पोलीस त्यांना संरक्षण व्यवस्थित देऊ शकत नाहीत, अशा सरकारला घेऊन आपल्याला काय करायचं. आता राहिला प्रश्न सरकारने चालू केलेल्या योजना. मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो, आमचा जाहीरनामा प्रकाशित होईल त्यावेळी तुम्हा सगळ्यांना कळेल. पण आज जेवढं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीनं आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे ताकद उभा करण्याचं, त्यांना पैसे देण्याच्या संदर्भातले शासकीय निर्णय योग्य त्या पद्धतीनं करण्याचं काम आमच्या जाहीरनाम्यात तुम्हाला स्पष्टपणाने सांगण्याचं काम आम्ही करणार आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्या गोष्टी, अनेक प्रलोभनं महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवण्याचं काम हे सरकार करतंय, पण महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेत निकाल दिलाय, यांना पाडायचं
निलेश लंके खासदार आज या ठिकाणी आले आहेत, ते तुमच्या सगळ्यांच्या मताचा करिश्मा आहे म्हणून निलेश लंके खासदार म्हणून दिल्लीला गेले. त्यामुळे तोच आशीर्वाद मागच्या वेळेपेक्षा राहुरी विधानसभा मतदारसंघात जास्त मतांचा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी एका नव्या कर्तबगार नेत्याला देण्याचं काम करावं. आज आपल्या सर्वांच्या समोर एका बाजूला एक सरळ, सक्षम आणि सरळ मार्गाने जगाशी संवाद करू शकणारा, महाराष्ट्रातल्या विधानसभेत तुमचे सगळ्यांचे प्रश्न धडाडीने मांडणारा आणि तुमच्या MSEBच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डापासून पाण्यापर्यंत सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम असणारा, कदाचित कमी बोलणारा असेल, शेखी जास्त मिरवणारा नसेल, पण तुमच्या सगळ्यांच्याशी आज्ञाधारकपणाने आणि आपुलकीने बोलणारा हा युवा नेता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवा एवढीच विनंती करतो. फार अजून मला भूमला जायचंय, भूम परांडेचा अर्ज भरायला, त्यामुळे मी जास्त वेळ भाषण करत नाही. खरं म्हणजे 1:30 वाजताच मला जायचं होतं, म्हणून आता भाच्यासाठी थांबायला लागेल, नाही तर भाचा आणि भाच्यापेक्षा माझी बहीण कधीच न रागवणारी आज मात्र नक्की रागवेल, म्हणून मी थोडंसं हेलिकॉप्टर जरा उशिरा जाऊ दे म्हणून सांगितलंय. आणि म्हणून मी जास्त वेळ बोलायची इच्छा असली तर जमलं तर मी परत येण्याचा प्रयत्न करेन. महाराष्ट्रात 80-90 ठिकाणी आपण विधानसभा लढवतोय, त्यामुळे परत येण्याची संधी मिळाली तर येईल. पण माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्राजक्ताचे गुण महाराष्ट्रातल्या विधानसभेतल्या सगळ्यांनी कौतुकानं पाहिलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचं मत झालंय की हा महाराष्ट्रात एक चांगला उमदा नेता म्हणून हळूहळू याची उभारणी होते आहे. आणि कमीत कमी शब्दात नम्रपणानं नेते अनेक असतात, पण नम्रपणा नेत्यात तरुणांच्यात असणं आवश्यक असतं. आपण तरुण नेत्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही तुमच्या भागातल्या, पण प्राजक्ताची ही गॅरंटी मी घेतो की हा नेता नम्र आहे, कमी बोलून जास्त काम करून तुमच्या सगळ्यांची सेवा करणार आहे. त्याला तुम्ही तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपा. मला माहिती आहे बापूसाहेब तनपुरे इथं आलेले आहेत. बापूसाहेब तनपुरेंना आपण या मतदारसंघाने अनेक वेळा विधानसभेला जायची संधी दिली. आज पुन्हा नवनेता म्हणून 5 वर्षाचा कालखंड प्राजक्त दादांच्या मागे आपण उभा केलाय. आणखीन एक संधी द्या. शेवटी नेते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तर आपल्या भागाचा विकास अधिक वेगानं होतो आणि तो विकास वेगानं करण्याचं काम प्राजक्त दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करू. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सगळीकडे तुतारी तुतारी म्हणून फिरू नका, तुतारी वाजवणारा माणूस असा प्रचार करा एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा प्राजक्त दादा आता अर्ज भरायला जाणार आहेत, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.